स्वागत आहे आणि अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी आज आलो आमच्या शेतात आणि शेतात मस्तपैकी आज कुऱ्या आहे, म्हणजे आपण शाळू पेरालो आज शेतात, जे की ह्या वेळेला मी मागच्या एका चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला की आज सोयाबीन होतं त्यावेळेला शेतात आणि आता ते सोयाबीन काढून गेले आणि ते सगळे मळून मिळून त्यांना आता घरात ठेवले आणि आता ह्यात पेरालो ते म्हटलं की जुंधळ पेराला आणि त्यातनं मागं आता ते आमचा आजा ते टाकत चाललाय। मला ते जाऊन मुजवायचं आहे सगळं आणि ते मुजव्या चला जाऊन आणि कुरी काय करते ते हे बघा, कुरी कशी काम करत्या। मागण्यातून सगळं टाकत जा लागते, हे टाकत ह्याच्यात बारीक बारीक ब्या आहेत, हे बघा बारीक बारीक ब्या आहेत। ह्या ब्या ह्याच्यात टाकणार आणि हे नंतर ह्याच्यावर असं मुजवणार। हे असं मुजवून झालं की आपला भाऊ तराडच पैसा मोजायचा शाळू बिळूचा आणि जाऊया आता हे सगळं मुजवायचं काम त्यांनी बघूया। आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असंच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील दररोज। आणि मेन व्हिडिओ आवडत असला तर सबस्क्राईब करा, नसला तर राहू देत, कारण तुमचा टाइमपास आहे नको ना, असं मी पहिला पण बोललोय। आणि हे ऊन लागाले म्हणून सगळे घेतले मी तोंडावरती, कारण उन्हात येऊन लय दिवस झाले सवय नाही। आणि तिकडे जेवण पण आणले आजाचं, पिशवी दिसत असली तर ही पिशवी दादा जेवण आणले। तर आल्यावर जेवण बसून जेवायची मजाच वेगळी आहे। त्यांचा एक सिनेमॅटिक करतो म्हणतो आता। घाण चालाय, लई घाण ऊन लागाले इकडे, मालूमपेक्षा तर मला असं वाटायला इकडेच जास्त ऊन लागाले। येवा ऊनच ऊन, मागं सगळं काम चालू आहे शेतात आले आणि समोरच भात बघा, आमचं पण भात आले, आम्ही पण भात काढा जाणार आहे उद्या नाही तर परवा दिवशी। हे झाले की भातच काढायला चालू करायचं। ते सोयाबीन होतं ते काढलं, त्याचं दरवर्षी मीच असतो सोयाबीन काढाय, ह्या वर्षी जरा पेपर तर लेट नव्हतं त्यामुळे काढले। आणि येताना मेन त्या रस्त्यात कोणाला तरी जाळलेलं, माझी जाम फटलेली, त्याच्यावरनं गाडी घालायला दुसरी म्हटलं काय होईल ती उद्या म्हटलं गाडी घालाय मस्तपैकी। आणि आता भात बघा आलो मी इकडं, आणि मी मागच्या व्हिडिओत मी भात पण दाखवले, ते आमचं भात आहे। हे आलो ते आमच्या बाजूच्या भावाराचा भात आहे। सगळ्यांची भातं ह्या वेळेला नुसतं पिवळीच पडल्यात, भारी दिसायला त्यावेळेला, नाहीतर दरवर्षी काय असते माहिती आहे, सगळ्यांची निम्मी भातं पडलेली असतात, निम्मी उभी असतात। आणि गाडी मी पूर्ण खाली घेऊन आले, कशा आले ते मलाच माहीत नाही, कारण कमीत कमी 5-6 महिने झालं असेल मी इकडे यायने, 5-6 महिने नाही 3-4 महिने झालं तर मी इकडे यायने। आणि तेव्हा हे गवत काय नव्हतं रस्ता, आणि आता एवढं गवत आहे की नाही मला रस्ता दिसेना झालं, हँडल धरल्याला करून नुसतं हँडलच धरून घेऊन आलतो। काम होतं ते म्हणजे काय, सरीच्या पाटणं फिरायचं आणि जे दाणं उघडं झाल्यात ते मुजवायचं, असं मला काम होतं, ते मुजवूया आता। नको बसले बघा झाडाखाली, आणि झाडाखाली बसल्यावर गार वारं बिरं सुटले, गार वारं सुटली की एकदम भारी वाटते। अशी आपल्याला एसीची पण गरज नाही, असलं भारी वाटते। एसी गेली खड्ड्यात आणि पंखा पण गेला खड्ड्यात। हे शेतातलं जे नॅचरल वारं असते की नाही, भावानं इशाड असते, कधीतरी शेतात गेल्याचं काही नाही, नॅचरल वारं खावा, तुम्हाला अशी झोप लागेल। अशी एसीला जेवढी चांगली झोप लागणार नाही तेवढी इथं शेतात आल्यावर झोप चांगली लागते, कारण शेतच असं असतं की पूर्ण नॅचरल हवा, पक्ष्यांचा आवाज, खडखडाट, वारं, परत पानांचा आवाज, काय असेल त्या आजूबाजूचा आवाज, जेवढा बारीक सारीक आवाज असेल तेवढा तुमच्या कानावर येत असतोय आणि एक नंबर असं वाटते। आणि शहरात कसं थाट ठूट फाट फूट, ह्या घरात भांडणं त्या घरात भांडणं, आणि इकडच्या गाडींचा आवाज तिकडच्या गाडींचा आवाज, हॉर्न बिरणं, हे सगळे घाण तिकडे शहरात भरलेले असत्या। घाण म्हणणार नाही मी, पण तो शहरातलं ती कंडिशन जातात तशी। आणि जेवढं गावात सुखी वाटेल तेवढंच गावाकडे राहावा तुम्ही, कारण शहरात जास्त जायला बघू नको, बघाय नको तुम्ही। आणि शहरातलं हवा आणि गावातली हवा जमीन आसमानांचा फरक आहे, जमीन आसमान। मी इथं बसले हे घेऊन, जे की मगाशी उभारून बसलेलो, आणि आता झोप आल्या मला इथंच। आता बघूया, आता जातो म्हणतो घरला, काय करू आता, काय बसून काय करू इथं टाका लागली। कोण फ्रीज मधलं आंबल्याला दही, ते लई आंबट झीट, ते दही का आपोआप बाद व्हायला, कोण करायला बाद? दही तसं कशा नव्हते, ती डाळ्यावर कशा नव्हते, काय खाऊ आता, कशा नव्हते दही आंबट, कशा नव्हते? दही फ्रीज आहे ना, आज मग ते नवीन पाकिट येतात ते फ्रीज मध्ये का ठेवतात, बाहेर का ठेवतात मग? हां, का नॉलेजच नाही हो तुम्हाला? फ्रीजमुळे दही आंबट होते,
तो फ्रीज नव्हता तो तुम्हाला दही आंबट लागत नव्हतं आमटी हा नाही बा. बघा आईला विचारू आई शिवाय चालू करेल तुम्हाला. तर मित्रांनो मस्त बघा आता झाली आज जेवणाची सुट्टी आणि बैल तिकडं बांधल्यात आणि मी जाणार आता घरला. आणि ही सगळी भांडी जेवायला आज जे काय जेवायला आहे ती भांडी घेऊन ते जायचे मला घरला आणि घरला जाणार मस्तपैकी आणि बसणार गप. आणि चला घरात डायरेक्ट रात्रीच दुपारी आलो शेताकडनं आणि जाऊन झोपलो जाणार मस्तपैकी. आणि आता जाऊन आलो मी जिमला. नुसतं हातपाय धुवून नुसतं आता चहा पिणार आणि बसणार नुसतं आता गेम खेळत. आणि हा व्हिडिओ काय घरला आल्यापासून काय लॉग मोठे विना झाल्यात याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आता बघूया इथनं पुढं काय समाचार काय न्यूज तर ते पण बघूया. जो शो होता राईज अँड फॉल म्हणून एक शो होता त्यात आरुष बोला जो आपला कंटेस्ट होता तो माझा आवडता जे की माझा तो इन्स्पिरेशन आहे आरुष बोला. तो पण हिंदीतून व्हिडिओ तयार करतो फक्त मी मराठीतूनच व्हिडिओ तयार करतो एवढाच फरक आहे. आणि तो राईज अँड फॉलचा जो आजचा विनर होता तो अर्जुन भाई ते जे होते ते तिने जिंकले आज. परंतु अर्जुन भाई जिंकले परंतु आरुष बोला रनरअप झाले. परंतु मित्रांनो आरुष बोलाच विनर पाहिजे होता असं वाटायने आरुष बोलाच पाहिजे होता. परंतु काय झालं काय विषय माहित नाही. परंतु आपल्या मनात तरी आरुष भोलाचा आहे शेवटपर्यंत असणार आणि शेवटपर्यंत राहणार. आणि जर आरुष भोला कोणी माहीत नसेल तर मराठीत तुम्ही व्हिडिओ बघायला असाल तर तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च मारा आणि त्याचा एकदा व्हिडिओ बघा. तुम्ही किती पण टेन्शनमध्ये असेल आपण त्याचा जो व्हिडिओ बघितला की तुम्ही हातशीला जरा तरी तुमचं जरा टेन्शन असते ते मोकळं तरी होऊन जाईल. म्हणून मला ते जो व्हिडिओ आवडतं मला कधी पण टेन्शन आलं तर मी ते बघतो व्हिडिओ. आणि तुम्ही मला एवढा लहान आहे कसलं टेन्शन भेटतोच मला ते वेगळं टेन्शन असते ते तुम्हाला कळायचं नाही. थोड्या दिवसानंच मी पण ते रिव्हील करणं टेन्शन कसलं असते ते. आणि हा चला पुढचा काय विषय तो बघूया. मित्रांनो आता रात्रीच वाजल्यात 10:30 आणि जर आता काम करून आले म्हटलं की एवढा लेट नाही काय म्हणजे की आजीला घेऊन आलतो दवाखान्याला. आणि आजीला दवाखान्याला घेऊन परत आजीला सोडून आता आलोय. आणि येऊन आता मस्तपैकी म्हटलं व्हिडिओचा शेवट करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्स फॉर वॉचिंग. ओके सी यू अगेन टुडे नेक्स्ट व्हिडिओ.